शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या GRची। शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन व नवीन समितीची रचना या संदर्भात जो शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाते। महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत काढलेला शासन निर्णय आहे। शासन निर्णय दिनांक 17 जून 2010। मित्रांनो, या निर्णयासोबतच या व्हिडिओच्या शेवटी शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी पार पाडावयाचे टप्पे सुद्धा आपण पाहणार आहोत। या ठिकाणी या शासन निर्णयाची प्रस्तावना 1. केंद्र सरकारने सन 2002च्या 86व्या संविधान विषय 2 अधिनियमान्वये अनुच्छेद 21 अ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केलेला आहे। त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 नंबर 35/2009 केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या 27/8/2009च्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे। तसेच भारत सरकारच्या दिनांक 16/2/2010च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक 1/4/2010 पासून संपूर्ण भारतात जम्मू व काश्मीर वगळता लागू केला असल्याचे नमूद केले आहे। 2. समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापन ही मूल्ये सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात, या दृष्टीने हा अधिनियम अंमलात आणला आहे। त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे। 3. शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग राहावा या दृष्टीने राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेकरता व्यवस्थापनापरत्वे ग्राम शिक्षण समिती, वार्ड शिक्षण समिती अथवा खाजगी शाळांच्या बाबतीत शाळा समिती गठीत करण्यात येते। सदर समित्या शाळांच्या भौतिक शैक्षणिक विकासाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। त्यासाठी संबंधित शाळा समित्यांना शासनाने काही आर्थिक अधिकार, कर्तव्ये तसेच उत्तरदायित्वे प्रदान केलेली आहेत। समित्यांची कार्ये बऱ्याच प्रमाणात शाळांच्या विकासासाठी उपयुक्त आहेत। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अनुसार विनाअनुदानित शाळा वगळता उर्वरित सर्व शाळांसाठी शाळा व्यवस्थापन समिती 30 सप्टेंबर 2010 पूर्वी गठीत करणे अनिवार्य आहे। उक्त अधिनियमान्वये सदर समितीकडे शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण सोपविण्यात आले असल्याने ग्राम शिक्षण समिती, वार्ड शिक्षण समिती व शालेय समितीच्या रचना व कार्यामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्कूल मॅनेजमेंट कमिटी दिनांक 30 सप्टेंबर 2010 पूर्वी स्थापन करणे अनिवार्य राहील। शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील। 1. सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची राहील, सदस्य सचिव वगळून। सदस्य सचिव हा मुख्याध्यापक असतो। यापैकी किमान 75% सदस्य बालकांचे आईवडील, पालक यामधून असतील। 2. पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल। उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या मातापित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल। साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पाहावे। 3. उर्वरित 25% सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील। 3. स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी 1. यामध्ये स्थानिक प्राधिकरण सदर सदस्यांची निवड करील। ब. शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक 1. क. पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षणतज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञ 1 आणि 4. वरील अनुक्रमांक 2 मधील बालकांचे आईवडील पालक सदस्यामधून सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील। शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी या समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील। या समितीत एकूण सदस्यापैकी 50% सदस्य महिला राहतील। आता शालेय व्यवस्थापन समितीची कार्य काय आहेत? कार्य तर अधिनियमातील कलम 22 अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्य पार पाडावी लागतील। 1. शाळेच्या कामकाजाचे नियंत्रण करणे। 2. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान 3 महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे परिशिष्ट अ प्रमाणे। त्या
शासनाकडून, स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे. 4. बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्याबाबत माहिती देणे. 5. शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. 6. अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकावर पडणार नाही याचे संनियंत्रण करणे. 7. बालकांची 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती यामध्ये सातत्य राहील यासाठी दक्षता घेणे. 8. शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनाचे संनियंत्रण करणे. 9. शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. 10. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे. 11. शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे. 12. शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्च लेखे तयार करणे. 13. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. 14. मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे. 15. निरुपयोगी साहित्य 1000 रुपयापर्यंत किमतीच्या साहित्याचा लिलाव करणे. 16. शाळागृह, इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यावर देखरेख करणे. 17. शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरूपात सूचना देणे व त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठवणे. समितीच्या सदस्यांना प्रवास भत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुदेय असणार नाही. सदर शाळा व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर शासन निर्णयासोबत जे परिशिष्ट जोडलेले ते याप्रमाणे शाळा विकास आराखडा तयार करायचा आहे. या शाळा विकास आराखड्यामध्ये या पद्धतीने नियोजन आपल्याला करायचं आहे आणि शालेय व्यवस्थापन समितीने साधारणतः डिसेंबर ते जानेवारीपर्यंत हा शाळा विकास आराखडा तयार करून संबंधित प्रशासनास तो सादर करायचा आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन उपयुक्त GR मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.